हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आज सकाळी सकाळी अशा अवतारात आलेली आहे कारण जेवणाची तयारी चालू आहे. तर तुम्ही नेहमी मला बघितलं असेल फिश करताना, नारळी भात, चिकन हे सगळं करताना. पण आज मी रियाची अजून एक आवडती डिश करत आहे ती म्हणजे तर गाईस, ज्याला नाही माहिती असेल तर व्हेजमध्ये मला सगळ्यात जास्त काय मम्मीच्या हाताचा आवडतो तर ते आहे काय तो सांग. ते आपण दाखवूया. हे बघा, हे तळलेली वांगी, ही वांगी आहेत ती. वांगी फ्राय हे रियाला आवडतं, तिच्या डॅडींना आवडतं. तर आज वेज आहे म्हणून भेबिड्याचा रसा आणि तळलेली वांगी करणार आहे. ते वेज फिश ती करणार आहे मी. सो एक मिनिट मी दाखवते यशने काय आणलं. पकडा. तर हे बघा, ही वांगी आहे. याच्यामध्ये मी यशला म्हटलं, यश मला वांगी आणून दे. तर त्याने हे बघा, हा आणलेला आहे वांगा, आणलाय पोरगा. म्हटलं हा काय प्रकार आहे वांग्यांचा, हे काय आणलं. बोलतो दुकानवाल्याने मला, भाजीवाल्याने जे दिलं मी ते घेऊन आला. इतका हुशार. म्हणजे जास्त कष्ट करायची गरजच नाही. काही भाजी दे, मग तो जे देईल ते घेऊन यायचं. मी त्याला इतकी हसली, म्हटलं यश हा काय प्रकार आणलायस तू. तर चला, नो प्रॉब्लेम. ऍक्च्युली आज मी म्हणजे रिया आल्यापासून मी तिला कंटिन्यू हेच विचारते, रिया जॉर्जिया कसा आहे, शॉपिंग कसं आहे, तिकडचं क्लायमेट कसं आहे. तर ती सगळं मला तेच सांगत होती. तर तू काय केलंय. तर आता मम्मी हमेशा विचारत असते हे काय, कसा करता तुम्ही, कसे मॅनेज करता तुम्ही, कुठे शॉपिंग करता, तिकडचा मार्केट कसा आहे. तर मी विचार केला आज मी तुम्हाला दाखवूनच देते की जॉर्जिया कसा दिसतो कसा आहे. मम्मीच्या जोडीला तुम्ही पण बघा. जोपर्यंत माझी वांगी होतात तोपर्यंत तुम्ही जॉर्जिया फिरून. हॅलो गाईस, खूप टायमानंतर तुम्ही मला बघत असेल. प्लॅन तर होता की डायरेक्ट इंडियाला भेटू, पण मी विचार केला तुम्हालाही जॉर्जिया दाखवते, इकडचा लाईफस्टाईल कसा आहे, इकडचा ट्रान्सपोर्ट कसा आहे आणि मी शॉपिंग काय करणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर ज्याला नाही माहिती असेल तर मी जॉर्जियाला 2 वर्षापासून राहते. तर मग मी इथे मेडिसिन करायला आली आहे. तर चला मी तुम्हालाही दाखवते. तर इथे टॅपिंग सिस्टम असतो, मग तिथून लांबून दिसत असेल की मेट्रो चालली आता. त्यात तुम्हाला माझा आवाज नाही येत. आता मी आल्यावरती तुम्हाला दाखवते. आता इथे मेट्रोच्या बाहेर निघालो आहे. इंडियामध्ये जसे मार्केट्स असतात इथे पण असं आहे, सगळे मेट्रो स्टेशनच्या बाहेर मार्केट. आणि हा 1.5 रुपये आहे असा मेन सिटीला इथे. तर मग तुम्हाला मी पुढे दाखवते. इथे आम्ही एका शॉपसाठी आलो. तर खूप मोठा स्टोअर आहे असा, तिथे सगळा भेटतो, फर्निचरचा, प्लेट्स, कप सगळा. तुम्हाला दाखवते, तुम्हाला दिसत पण असेल लांबून हा ब्ल्यू कलरचा आहे, तिथे आम्ही चाललो. दर्याला आम्ही पोचलो आहे. तुम्हाला मी एंटर दाखवते. इथे एंट्री एंटर केलं आहे. आता हे सगळे ब्लँकेट्स ठेवले आहे, कप्स आहे, ते सगळे इलेक्ट्रॉनिक्स आहे ते यूज करण्यासाठी. हे सगळे तवे ठेवलेले आहे. आम्ही पण एक चॉपिंग बोर्ड घेतला आहे. बघू हा चॉपिंग बोर्ड कितीला पडला मला. 5 लारीला होता तर 170 150 शायद पडला असं. हे पॅन सगळे ठेवले आहे. ॲक्च्युली सेल आहे म्हणून खूप रश आहे आज. तर काही जसं मी तुम्हाला सांगत होती ते सगळंच काय भेटतो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे पेंट्स ठेवलेले आहे सगळे. आणि तिथे सगळे सोफा आहे, बेड आहे, म्हणजे तुम्हाला सगळंच भेटेल इथे. यांचा असा सिस्टम नाही आहे की म्हणजे ते लोक हर एक वस्तू वेगळे वेगळे ठेवेल. लोकांकडे एकीकडेच सगळा भेटून जातो. तो गौरिया म्हणून खूपच असा मोठा शॉप आहे. ते सगळंच काय घेऊ शकता तुम्ही, बल्कमध्ये पण आणि सेपरेटली घ्यायचं आहे तरी. इथे तुम्ही बघू शकता लाईट्स पण आहे. तर मी एवढ्या टायमापासून येते तरी मला नाही माहिती होतं की ते अजून एक फ्लोअरवरती आहे. काय माहिती, खूपच मोठा स्टोर आहे. तर म्हणजे नेवर एंडिंग स्टोर आहे. हे सगळंच भेटतं. तुम्ही बघू शकता तिथे लाईट्स पण ठेवले, सगळं वॉशरूमचं सामान ठेवलेलं आहे इथे. तो पण केवढा मोठा आहे तो स्टोर, तिथपर्यंत तुम्ही बघू शकता. आणि हा तर 2nd फ्लोअर आहे म्हणून खाली तर अजून एक फ्लोअर आहे.
Ну, типа, я вообще не жду, что это, типа, какой-то я там что-то заработаю. Я просто, типа, когда ты вот отдельные акции покупаешь, типа, больше азарт. गाईज इकडची शॉपिंग करून झालेली आहे माझी. तर मोस्टली मी इथे आली होती कारण की मला माझ्या फ्लॅटसाठी सामान घ्यायचं होतं. तर मग मी एक शॉपिंग बोर्ड घेतला आहे आणि एक शू रॅक घेतला आहे. तर इकडून मी चालली आहे TMमध्ये, एक तिबलीसी मॉल आहे. तर इथून पण आता मी बस पकडा आहे, तुम्हाला दाखवते तिथे काय मला चॉकलेट्स भेटतात या फिर मी काय घेऊ शकते आणि तुम्हाला मॉल पण दाखवते कसा आहे इकडचा मॉल. आता मॉलमध्ये पोचलो आहे. हा तिबलीसी मॉल आहे इथे आम्ही बघा. तर आता इथे एंटर करू आता आम्ही आणि बघू कसं पुढे काहीतरी खाऊ पण, कारण की खूपच लेट झाला आहे बसमुळे. खूप ट्रॅफिक होती. आधी ज्या मी फर्स्ट इयरला ज्या हॉस्टेलमध्ये राहायची तेव्हा हा मॉल माझ्याशी खूप जवळ होता. पण आता ज्या आता फ्लॅटला राहते त्या जरासं लांब झालं आहे. तर बघू शकतात हा मॉल असा इथून एंटर केला आहे. आता एका शॉपमध्ये चाललो आहे आम्ही केअरफोर. तो असं सुपर मार्केट टाईप आहे. तिथे बघू कसं आहे. इथे पण नॉर्मल इंडियासारखे ब्रँड्स आहेत जशी की जे इंडियाला पण भेटतात. ते झारा आहे, पुल अँड बेअर आहे आणि अजून लिवाईस पण आहे, टॉमी आहे. तर चला केअरफोरला जाऊ. स्वीट खाऊ. डोनट ऑर्डर इथे शॉपचे असतात, तुम्ही इथे ऑर्डर करायचं ते दाखवतो. डोनट्स आणि पॅनकेक आता आलेले तुम्हाला खायच्यानंतर भेटते मी. आता आमचं खाऊन झालेलं आहे. प्लॅन तर पहिला असा होता की पहिले केअरफोरला जाऊ आणि थोडी शॉपिंग करू, पण भूक खूप लागली होती कारण की येताना ट्रॅफिक भेटली होती. येता ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे ना, आता मी फ्लॅटवरती राहते पण ज्या फर्स्ट इयरला ज्या मी हॉस्टेलला राहिली होती ना तेव्हा हा मॉल माझ्याशी खूप जवळ होता. कारण की इथे असे दोनच मॉल आहेत, एक तिबलीसी मॉल आहे आणि एक तर सिटी मॉल आहे. आता तिबलीसी मॉलला आम्ही आलो आहे इथे आणि मी असं म्हणजे मला आवडतो इथे फिरायला यायला म्हणून आलो आहे असं टाईमपास. तर काही आता इथे एंटर केला आहे बघू शकतो. इथे बघा गाईस, इथे व्हेजिटेबल्सचं सेक्शन लावून ठेवलं आहे आणि इथे फ्रूट्स आहे सगळं असेल. वॉटरमेलन्स आता सीझनमध्ये म्हणून वॉटरमेलन्स खूप विकतात हे लोक. आणि हा पूर्ण असं फ्रोझन आहे त्या साईडला. इथे बघा गाईस, तुम्हाला कॅप्सिकम किती कलरमध्ये भेटेल. हे येल्लोमध्ये, ग्रीनमध्ये, अशा पॅकेट्समध्ये. आम्ही पण घेतले आता, आम्हाला बनवायचं आहे काहीतरी म्हणून. मला दाखवत होती की जसं वॉटरमेलनचा सीझन आहे तर आम्ही पण हा हाफवाला घेतला वॉटरमेलन. आणि इथे सगळे व्हेजिटेबल्स ठेवले सगळे. तिथे ग्रीन तुम्हाला कोथिंबीर अशी पॅकेट्समध्ये येते ते दाखवते. बघू शकता अशी कोथिंबीर अशी पॅकेटमध्ये असते ही. आणि हे सगळे व्हरायटीचे असतात. इथे लेडीज पण असं पॅकेटमध्ये भेटतो. आणि हे कॅरेटला असं म्हणजे की हे सगळ्यांना वेट करायचं असतो तिथे, ते लोक करतात. आणि ते असे फ्रेशली पण ठेवलेले असतात. बघा गाईस, फ्रोझन फूडचा केवढा मोठा सेक्शन आहे आणि बनवून ठेवला आहे. सगळ्यात मग फ्रोझन भेटतो इथे. त्या साईडला ते फिशेस पण ठेवले आहे, असे पॅकेटमध्ये तुम्हाला भेटतात. इथे आता चॉकलेटच्या सेक्शनमध्ये आलो आहे. तर तुम्ही हवे बघितलं असेल की इंडियामध्ये किंडर जॉय भेटतो, पण हा बघा केवढा मोठा किंडर जॉय आहे माझ्या हातात. एवढा मोठा साईजचा. सकाळी आता आम्ही पेमेंट करतो इथे बघा असं सेल्फ चेकआउटचा पण ऑप्शन आहे. तुम्ही फक्त हे QR कोड. तर गाईस, माझी आता शॉपिंग करून झाली आहे. तर तर गाईज आता आम्ही चाललो आहे शॉपिंगला. तुम्हाला इकडची स्ट्रीट शॉपिंग जरा दाखवते कशी आहे.
आता इथे मेट्रोमधून बाहेर एंटर केलंय तर इथे बघू शकता तुम्ही असे कपड्यांचे दुकानं असतात. बघू शकतात गाईस तुम्ही अशा लोकांनी चप्पल ठेवले. ॲक्च्युली एंट्री आहे मार्केटमधून. आम्ही पुढे चाललोय आता. आणि त्या साईडला पण शॉप्स आहे असे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे. तिथून आता पीचेस घेतोय आम्ही. गाईस असे ड्रायफ्रुट्स पण ठेवले लोकांनी. सगळे वॉलनट ठेवले. आता बघू काय काय भेटतो पुढे. तिथे आता आम्ही एंटर केलो आहे गाईस. इथे सगळं तुम्ही बघू शकता. सगळे ठेवलेले आहे. ज्याला फोडून नाही पाहिजे असेल, ज्याची काय स्पेसिफिक पीसेस पाहिजे असेल त्यासाठी. तिथे गव्हर्मेंट शॉपिंग चालली आहे. इथे बघू शकता तुम्ही असे सगळे स्नॅक्सचे असतात. आता पुढे चाललोय तर कपड्यांचा आणि ज्वेलरीचं मार्केट स्टार्ट होतोय. इथे तर ज्वेलरी आहे, पुढे कपड्यांचा पण दिसेल तुम्हाला. मी तुम्हाला दाखवते. इथे बघा गाईस हे लोकांनी असं कपड्यांचा मार्केट ठेवलाय. आपल्या इंडियासारखाच थोडासा सिस्टम आहे इथे पण. आणि इथे मी आता चालली आहे तो हा असा मेट्रो स्टेशन आहे इकडचा. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या जागेवरती जायचं असेल. आम्ही तर मेन लोकलचा मेट्रो स्टेशन वेगळा आहे आणि जो बाहेर कुठं जायचा असेल त्याचा वेगळा आहे. हा दिसत असेल तुम्हाला. मी तुम्हाला पुढे जाऊन पण दाखवते. इथे कपडे असे लावलेले. या लोकांनी असं कपड्यांचाच एवढा लावलेला आहे मार्केट. पण ॲक्च्युली इथे यायचा प्लॅन तर माझा हे होता की मी म्हणजे फ्रूट्स घेऊ. पण काय माहिती शायद फ्रूट्स आता मार्केटमध्ये आहे नाही. त्यांचा सीझन शायद संपला आहे. आणि जे होते ते पण चांगल्या अशा क्वालिटीचे नव्हते. नरम होते. म्हणून जास्त काय घेतला आला तर नाही. तरी मी दाखवते तुम्हाला. आता मी जिथे चालली आहे ना तो जरासा म्हणजे हा स्टेशन आहे जो यांचा सिटीचा स्टेशन आहे समजा तुम्ही. इथून बघा गाईस व्ह्यू किती चांगला दिसतो. ॲक्च्युली जर तुम्हाला फेरिस व्हील दिसत असेल तो इकडचा अम्युजमेंट पार्क आहे. त्याचं नाव कसमिंदा पार्क आहे. ॲक्च्युली हा खूप हिली रिजनवरती आहे म्हणून तुम्हाला इथून सगळा व्ह्यू दिसतो आहे. मी तुम्हाला पुढे पण दाखवते. आता मी मेट्रो स्टेशनच्या इथे आली आहे. हा मेन मेट्रो स्टेशन आहे. तुम्हाला सिटीच्या बाहेर कुठे जायचं असेल. मी जिथून ट्रॅव्हल करते तो तर लोकलचा वेगळा आहे आणि हा त्यांचा सिटीचा आहे. त्याच्यामध्ये लोक कुठे पण जायचं असेल त्यांना दुसऱ्या इथे बातुमी हे वेगळे सिटी आहे इकडचे. त्याच्याने हे लोक इथून ट्रॅव्हल करतात. आता मी एंटर केला आहे. तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली हे लोकांनी हा छोटासा मॉल टाईप केला आहे आणि वरती हा स्टेशन आहे. तिथे तुम्हाला हे पण असेल की कुठे काही तिकीट घ्यायची आहे काय घ्यायचं आहे. हाय. सो कसा वाटला तुम्हाला जॉर्जिया? ॲक्च्युली सकाळची माझी कामं होती ती सगळी आवरून झालेली आहेत आणि मीही जॉर्जिया फिरून आली आहे तुमच्या जोडीला रियामुळे. ॲक्च्युली हां खूप छान. व्हेरी नाईस रिया. हां मस्त. तर गाईस तुम्ही पण मला सांगा तुम्हाला कसं वाटलं जॉर्जिया. ॲक्च्युली मी पहिल्यांदाच हे ब्लॉग स्टार्ट केलेला. मम्मीसाठी जरा असं दाखवायचा होता मला तुम्हालाही की जॉर्जिया कसा दिसतो, मी कशी राहते आणि मी कुठे फिरते. तरी अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ऍक्च्युली हा एक पार्ट तिने दाखवला मला. तर एक पार्ट आणि अजून टुरिस्ट प्लेसेस वगैरे पण आहेत ते पण आहे. तर तेही आपण बघूया. पण हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जॉर्जिया तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करा. हा तर चला आता थोडंसं आम्हाला बाहेर जायचं आहे तर त्याचीच तयारी चालू आहे. तर हा व्लॉग मी इथेच संपवते. बाय.